आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. राजकारण करीत असताना विकास हाच अजेंडा ठेवून आपण वाटचाल करीत आहे. आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव शहरात विकासाचे राजकारण करण्यात येत आहे. गेल्या 40 वर्षात न झालेला विकास आपण अण्णा वहिनींच्या प्रयत्नाने 4च वर्षात पूर्णत्वास नेला आहे. विरोधक कुरघोडीचे राजकारण थांबवावे, विकासाच्या मुद्द्यावर बोलून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा. बोरगाव विकासात मॉडेल बनवण्याचा आपला मानस असल्याचे मत हालशुगर संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले. आज बोरगाव येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील मंजूर झालेल्या सीसी रस्ता पाहणी व आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. वॉर्ड क्रमांक 1 मधील सीसी रस्ता कामासाठी अण्णा वहिनींच्या प्रयत्नाने 1,30,00,000चा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या मंजूर निधीतून दर्गा परिसरात गांधी चौक, नेजे गल्ली, कुंभार गेट, जंगटे कूट पर्यंतचे सर्वच मुख्य रस्ते व आंतर रस्ते काँक्रिटीकरण होत आहे. त्याचबरोबर कुंभारमळा ते गोसावी वसाहत पर्यंतचे गटार बांधकाम होणार आहे. शहरात मुरब्बी राजकारणी आहेत. 40 वर्षाचा अनुभव सांगतात, पण 40 वर्षात न झालेला विकास आपण अण्णा वहिनी यांच्या प्रयत्नाने 4च वर्षात पूर्ण केला आहे. आपण राजकारण करण्यामागे उद्देश म्हणजे विकास हाच आहे. गावात अनेक मुद्दे आहेत, समस्या आहेत, पण यावर कुणीही भाष्य करत नाही. कुरघोडीच्या राजकारणाला महत्त्व देण्यात येत आहे, पण आपण या गोष्टीत न पडता विकासाचेच राजकारण करीत आहे. सीसी रस्त्यासाठी इतके मोठे निधी शहराच्या इतिहासात प्रथमच आहे. लवकरच सर्वच कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असे शेवटी शरद जंगटे यांनी सांगितले. याप्रसंगी बिरेश्वर सोसायटी शाखा चेअरमन अजित तेरदाळे, जितेंद्र भोजे, बी.के. महाजन, शंकर गुरव, महावीर चोकावे, नागेश कुंभार, अजित कांबळे, भरत पाटील, बाहुबली पाटील, किसन गोसावी, राजू लटलटे, संजय महाजन, भूपाल महाजन, भरत कांबळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. नगरोत्थान निधीतून मंजूर झालेल्या 29 शिलाई मशीन व 2 चाकी गाड्यांचे व सोलार वॉटर फिल्टर यांचेही वितरण लवकरच होणार असल्याचे शरद जंगटे यांनी सांगितले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. माजी मंत्री व नेपाळचे आमदार माननीय शशिकला जोल्ले वहिनी आणि माजी खासदार आणि DCC बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगावच्या विकासासाठी 3 कोटीची अनुदान मायनॉरिटी या फंडातून मंजूर झालेलं होतं. त्यातून 1 वॉर्डामध्ये 1.5 कोटीचं कामगारीचं आम्ही कामगारी घेतलं होतं. त्या कामगारीचं कामकाज आज 2 दिवसाला आम्ही कामकाज चालू केलेलं आहे आणि ते कामकाज म्हणजे प्रगतीपथावर आहे. आणि बोरगाव 1 वॉर्डमधून वकीलच्या घरापासून ते जंगटेकूट तो माझे नेजे तो कुंभार गेट, परत कुंभार गेट तो गांधी चौक, परत भिकानी गल्ली तो कोडोली बोळ, परत ह्या मेन रोडला जोडणाऱ्या आजूबाजूची सगळी बोर्ड रस्ते, परत गटार, परत दर्ग्यामध्ये 25-30 लाखाचं काँक्रिटीकरण झालेलं आहे. 8-10 दिवसामध्ये कामाचं पूर्ण काम संपवण्याचं लवकरात लवकर निपाणी भागाचे आमदार शशिकला जोल्ले यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्याचं आम्ही काम करणार आहे. आणि बोरगावमध्ये 1 वार्ड आदर्श वार्ड एक सिंगापूर मॉडेल बनवण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते येत्या काळामध्ये ते पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यासाठी गावातल्या सर्व आमच्या 1 वॉर्डमध्ये गावातल्या सर्व सहकाऱ्यांचं नागरिकांचं सहकार्य लाभलंय, इथून पुढे बी लाभू दे. आणि आम्ही सकल भाजप कार्यकर्त्याने एक अण्णा वहिनींच्या मार्गदर्शनामध्ये एकांनी हे पाळलंय की विकासाचं राजकारण करावं आणि कोणी असेल तर आमच्या पुढे विकासाचं राजकारण करू दे, त्याला आम्ही सपोर्टच आहे. गावच्या विकासासाठी राजकारण करण्यासाठी आम्ही कधीही बद्ध आहे. एवढं सांगून मी माझे 2 शब्द पत्रकारांचं स्वागत करतो. आमच्या जिल्ह्याचे नेते DCC बँकेचे अध्यक्ष जिल्ह्यांना निपाणी भागच्या लोकप्रिय आमदार जोल्ले वहिनी यांनी जो भरीव निधी दिला आहे, विकासाची गंगा बोरगावला दिली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व कार्यकर्ते, BJP सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचा पहिला आभार मानतो. आणि 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व या भागचे नगरसेवक
यांचंही यात वाटा आहे, त्यामुळे त्यांचं पण आभार आहे. आणि इथून पुढे असंच विकासाचं राजकारण होते ही इच्छा आहे सर्वांची. बाकी काय धन्यवाद. ते बोला की राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.